बसा बसा. आज सगळे मिळून आपण धमाल करायची. एक्सक्यूज मी एव्हरीवन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला इम्पॉर्टंट फोन कॉल्स करायचे, सो मी तुम्हाला नंतर जॉईन करते. ओके, यू ऑल एन्जॉय. मी सुद्धा थोड्या वेळाने जॉईन करते. हा काकू, ऍक्च्युली तुम्ही दोघी थांबा ना प्लीज. आज एवढ्या दिवसांनी आपण सगळे एकत्र जमलोय, थोडी धमाल करूया. जस्ट अ रिक्वेस्ट. ओके. यश, आज जो आपण खेळ खेळणार आहोत त्यामध्ये जो जिंकेल त्याला मला असं वाटतं की आपण एक घबाड गिफ्ट दिलं पाहिजे. ग्रँडपा, गभाड गिफ्ट म्हणजे? गबाड म्हणजे एवढं मोठं गिफ्ट की जे गिफ्ट एखाद्याला जर मिळालं तर त्यांनी कधी विचार केला नसेल की एवढं मोठं गिफ्ट आपल्याला मिळणार आहे, ते गबाड गिफ्ट. करेक्ट आहे. हे बघ बाळा, म्हणजे जमिनीचा एखादा तुकडा किंवा मोठा बंगला किंवा एखादी महागडी कार, याला म्हणतात घबाड गिफ्ट. अपेक्षा वाढत चालल्यात. यश, एक्झॅक्टली. आय मीन, तू इतकं रिक्वेस्ट करतोयस मला, आय जस्ट कॅन नॉट इग्नोर इट. मी थांबते तुमच्या सगळ्यांबरोबर. ओके, आय डोंट माइंड एट ऑल. थँक्यू. माय प्लेजर. पप्पा, कुठला गेम खेळतोय आपण? मी सुद्धा खेळणार. आपण कुठला गेम खेळायचा ह्याचं पुष्करात सांगेल. Yes, ग्रँडपा, मी सांगतो. आपण पासिंग द पार्सल खेळूया. चालेल का? चालेल. ओ येस, ये बात जग्गू. आज आपण सगळे मिळून एकदम धमाल करू, मज्जा करू. येस. मी एक अर्जंट कॉल करून येतो बरं का यश. मी आलोच. तू कुठे चाललास? नाही, मी मगाशी म्हणालो होतो ना आजोबा तुम्हाला की एक दोन ऑनलाईन मीटिंग्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड एक कॉल आहे, तेवढा करून येतो मी. अरे पण आत्ता कशाला? आता थांब ना. आलोच ना, तुम्ही करा सुरू, मी येतो. लवकर ये. कमा. तर पासिंग द पार्सल मध्ये आपण म्युझिक लावतो आणि ती पिलो सगळ्यांकडे पास करतो. एक प्रश्न विचारू आजोबा? विचार. हे आज करावं असं का वाटलं तुम्हाला? कसं आहे यश, आज या कुटुंबप्रमाच्या खुर्चीत मी बसलोय, उद्या तू असशील. यांच्याकडे नीट बघ. या आतून इतके पोखरले गेले आहेत, यांना एक कारण सुद्धा पुरेल एकमेकापासून लांब जायला. आणि हे जर व्हायचं नसेल ते या क्षणांची पेरणी तुला दर काही दिवसांनी करावी लागेल. शेफाली, इथे कुठे चाललीये? तुझं डेस्क इथे. इथे इथे. शेफाली, शेफाली, शेफाली. हा, घारतोंडे सर काय बोलले? तू झोपेतेस का? मला पण असंच वाटत होतं की मी झोपेत आहे आणि स्वप्न बघते, पण हे सगळं खरंच घडतंय माझ्या बरोबर. काय घडतंय? उन्होंने बुलाया है. किसने? शेफाली, जा नको सांग. सांग दे ना. हे बघ, हे काय फाईल आहे. अगं, ही साधी सुधी फाईल नाहीये.
हे मला लागलेलं 500 करोडच्या लॉटरीचं तिकीट आहे. घारतोंडे सरांनी ही फाईल घेऊन मला समीर सरांच्या घरी जायला सांगितलंय. म्हणजे ही फाईल सिम्मी मॅडमना द्यायची आहे आणि त्या गाडी सुद्धा पाठवणार आहेत. जा तू. हे नेहा, तू पण चल ना माझ्या बरोबर. अगं मी काय करू? घारतोंडे सरांनी तुला सांगितलंय ना. असं काय करतेस यार नेहा? तू मगाशीच म्हणालीस ना आज काम जास्त नाहीये म्हणून. आणि तसंही यार मी पहिल्यांदाच माझ्या सासरी जाते. मग नवरी मुली सोबत करवली नको का? थोडी वेडसर आहेस का तू? ए तू चल ना यार, तू चल प्लीज ना. नको शेफाली, ते खंडाळाला राहतात, खूप लांब आहे त्यांचं घर. तर काय झालं यार, आपल्याला गाडीनेच जायचंय आणि आपण ना असे जाऊ आणि असे येऊ. शेफाली, घारतोंडे तू चल सर गं. ओरडतील मला. चल ना नेहा ऐक ना, यार. शेफाली, मला नाही. शेफाली अगं चल ना, काय करतेस? माझा 500 करोडचा पॅलेस, माझं सासर. हो गॉड, नेहा पकड ना. शेफाली नेहा, अगं मी इथे राहायला येणार आहे. हे माझं घर असणार आहे. शेफाली हळू बोल, कोणी ऐकलं तर. नेहा यार, मला खूप आनंद झाला यार. मी कसं कंट्रोल करू स्वतःला. हो गॉड, गाडी तुमच्या काय झालं? थांबा ना. ही गाडी अशीच घरात फिरायला म्हणून आहे का? हो. मला या गाडीत बसायचंय. दादा प्लीज मला एक राऊंड द्याल या गाडीचा प्लीज. या बसा. बाय, भेटू का? चल धन्नो. दादा तुमचं नाव काय हो? जॉन. 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 एडीचे मुली. एक्सक्यूज मी, मला सिम्मी मॅमला भेटायचं. तुम्ही कोण? मी मुंबई ब्रांचून आली. तू इथे का आलीस? हॅलो मॅम. मॅम ही फाईल. मी तुला विचारलंय का आलीस तू इथे? मॅम ते घारतोंडे सरांनी. त्यांनी पाठवलंय तुला? नाही, त्यांनी मला नाही, शेफालीला पाठवलं. एक्झॅक्टली. मग शेफालीला इथे पाठवलेलं असताना तू का आलीस इथे? नो नो नो, आय एक्झॅक्टली नो युअर टाइप्स. म्हणजे आपण किती सिनियर आहोत, सिन्सिअर आहोत हे समोरच्याला दाखवून इम्प्रेस करायचं असतं तुला, राईट? पण मला इम्प्रेस करणं ना इतकी सोपी गोष्ट नाहीये. ओके? आणि मला तुझ्या मनात नेमकं काय चाललंय कळतंय, एक्झॅक्टली कळतंय. ऑफिस समोर छान मोठी गाडी आली आहे, एसी आहे. चला दुपारी फिरून येऊया. नाही मॅम, तसं नाहीये. मी फक्त बोलायला सांगितलंय तुला. हे घर माझं आहे, इथे माझी मर्जी चालते. सो माझ्या परमिशन शिवाय तोंड उघडायचं नाही. यू गॉट इट? वंडरफुल. आणि शेफालीला जर इथे कामासाठी पाठवलंय तर ते काम शेफालीच करणार. तुझी गरज नाहीये इथे. मूव्ह आउट ॲज क्विकली ॲज यू कॅन. हॅलो नेहा, नेहा, अगं हे घर नाहीये, हा राजवाडा आहे, राजवाडा. शेफाली, ही फाईल तू ठेव. तुला सांगितलं ना, तू करे काम. मी बाहेर थांबते. अगं अगं नेहा, हिला काय झालं आता? नमस्कार करते. इट्स ओके, प्लीज. इट्स ओके. प्रत्येक वेळी भेटल्यानंतर असं पाया पडण्याची गरज नाहीये. असं कसं मॅम? तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात ना. इट्स ओके. फाईल. अरे हो, ऍक्च्युली तुमचं घर बघून मी विसरूनच गेले की मी इथे कशासाठी आलीये. दॅट्स ऑल राईट. फाईल. ही फाईल घारतोंडे सरांनीच तुम्हाला द्यायला सांगितलीये मॅम. सरांनी यात काय हेही सांगितलं असेलच. घारतोंडे सरांनी सांगितलं की ही फाईल सरांच्या घरी घेऊन जा आणि त्यानंतर मी काहीच ऐकलं नाही. पण प्रवासात येताना फाईल वाचली असेल, राईट? नाही मॅम, ऍक्च्युली काय झालं ना, इथे याच्या एक्साइटमेंट मध्ये मला दुसरं काही दिसलंच नाही मॅम. सॉरी मॅम. ह्यात बघायचं होतं का काय ते? मी आता करते मॅम, आता. थँक्यू. इम्पॉर्टंट फाईल आहे. आणल्याबद्दल थँक्यू सो मच. यू मे लिव्ह नाऊ. बाय. ओके मॅम. बाय मॅम.
शेफाली इथे काय करते? समीर सर आणि मी. समीर, तू नेहमी माझी खेचत असतोस ना दोस्त. आज मेरी बारी है. हा काय रे यश, बोल. अरे हसतोस काय नुसता, बोल ना. तू ते म्हणत होतास ना काय नियती का काय? अरे मी असं म्हणत होतो की तू दिवसभर सतत त्या नेहा कामतचा विचार करत असतोस ना, मग आज तू जरी ऑफिसला गेला नाहीस ना तरी बरोबर ती तुला दिसणार, ती तुझ्या समोर येणार. यालाच नियती म्हणतात. दिसणार नाही, दिसलीये. कोण? नेहा कामत आपल्या घरात आली. नेहा कामत नाही रे, आज नियतीने तुझं ऐकलंय बघ. शेफाली? अरे ती इथे काय करते पॅलेस मध्ये? प्रेम रे, तुझं प्रेम खेचून घेऊन आलंय तिला इथे. आणि एखादं लहान मूल बागडावं ना तशी बागडते घरभर. तिच्या नजरेला मी नको पडायला. मी एक काम करतो यश, मी दार लावून घेतो आणि आपल्या सर्वंटला सांगतो की तू बाहेरून लॉक कर. असं काय करतो समीर? मी सांगतो तिला. एक मिनिट, मी तिला पाठवतो रूमवर. वन सेकंड. अरे काय कमाल आहे यार तुझी, तू मित्र आहेस ना माझा. थांब जरा थांब, मी दार लावून घेतो. थांब. ओके. शेफाली, 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 शेफाली. एक्सक्यूज मी. इथे कुठली मुलगी आली आहे का? नाही. मला पाणी हवं होतं. नाही, बाहेर घ्या. तुम्ही कोण? सर मी नेहा कामत, मुंबई ब्रांचहून आली आहे सर. नाही म्हणजे काय, आमच्या स्वयंपाकघरात बाई म्हणून दिसत नाही ना, म्हणून म्हटलं कोण आहे बाबा विचारावं. नाही सर, ती सिमी मॅमला फाईल द्यायची होती. मी आणि माझी कलिग शेफाली आलो होतो. ती कुठेतरी गायब झाली सर. मी तिला शोधतीये. सर बाहेर असेल ती, मी जाते तिथे. चहा कॉफी घेतल्याशिवाय कसं जातात मी? अच्छा. काय आमचा शेफ आहे ना यश कुमार, अतिशय सुंदर स्वयंपाक बनवतो आणि चहा कॉफी अप्रतिम बनवतो. अरे आपल्याकडे पाहुणे आले, तू पाठ करून काय उभा आहेस? सॉरी. हा सॉरी. नाही काय लाजतोय जरा म्हणून असं आहे. तुम्हाला मुलांना आजकाल काय आवडतं? पावभाजी ना. पावभाजी काय काय मोठ्याने बोल. काय? अरे मोठ्याने बोल. काय? सर खरंच मला काय नकोय सर. लक्ष्मीपूजनाला सगळ्या स्टाफला मी बोललोच आहे. आणायचं तुम्ही आलेलाच आहात. तुमच्यातर्फे निरोप देतो मी. तर येताना सगळ्यांनी घेऊन या. निघते सर. बरं हॅपी दिवाळी. बरं, हॅपी दिवाळी.
नेहा मी तुला सांगणारच होतोय बा, मी इथे शेफ म्हणून पण नोकरी करतो. पाहुणे गेले. बघितलंस, याला म्हणतात प्रेम. आज तू ऑफिसला गेला नाही, पण दिवसभर तुझ्या मनात तिचाच विचार चालू होता आणि म्हणून ती बरोबर आपल्या पॅलेस मध्ये आली. सर मान्य करा, यालाच म्हणतात प्रेम, याला म्हणतात नियती. खरंय समीर, यालाच म्हणतात खरं प्रेम, यालाच म्हणतात नियती. म्हणूनच आज शेफाली आपल्या घरी आली. नाही नाही नाही, नेहा आपल्या घरी आली ही नियती होती, पण शेफाली आपल्या घरी आली हा अपघात होता. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या बाबतीत जे घडतं ते नियती प्रेम, तुझ्या बाबतीत जे घडतं तो अपघात. नॉनसेन्स, जस्ट अ कोइन्सिडन्स. अगं हा ना फक्त कोइन्सिडन्स नाहीये. आता बघ ना, घारतोंडे सरांनी स्टाफ मधल्या सगळ्यांना सोडून मलाच का फाईल घेऊन इथे पाठवलंय? अगं कारण हेच तर देवाचं प्लॅनिंग आहे ना. पुढे जाऊन मलाच या घरात सून म्हणून यायचंय असा इशारा दिलाय देवाने. अरे बाबा, इशारों को समझो, मैं बोला था. आता तर देवही तुला सांगू पाहतोय की ती हीच मुलगी आहे जिच्यावरती तुझं प्रेम आहे. मला सांग समीर, एखाद्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या मालिकेसारखं रोज तेच 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 बोलून कंटाळा नाही आला तुला? नाही नाही, तुम्हाला कितीही रटाळ मालिकेची उपमा दे, पण मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्याच्या फिल्म मध्ये हीच मुलगी आहे जी तुझ्या घराचं माप ओलांडणार. मला तर मी डायरेक्ट माप ओलांडून या घरात येताना दिसते. कसला सुंदर आहे यार हा पॅलेस. शेफाली, तू परीसारखी पॅलेसची स्वप्न नको बघूस. जर तुझ्या नशिबात असेल ना तर तुला नक्की मिळेल. आणि तू म्हणतेस तसं खरं झालं, तुझं जर समीर सरांशी लग्न झालं तर एक गोष्ट लक्षात ठेव, या घरची सून होणं इतकं सोपं नाहीये. आज ठरलेलं आहे की हीच या घराची सून होणार आणि आजोबांची नात सून. जग्गोला जाऊन सांगायला पाहिजे तुम्हाला नात सून मिळालेली आहे. अरे सगळा टाइमपास झाला असेल तर आपण थोडं काम करूया. हॅलो हॅलो हॅलो, काम कसलं? आपलं सकाळी नाही का ठरलं आज आपण सुट्टी घ्यायची म्हणून? मग मगाशी सगळे खेळत असताना तू का गेला होतास ऑनलाईन मीटिंग साठी? आता मला काम करायचंय, वर्क फ्रॉम होम. कम ऑन. ऐकतच नाही सर मागं. तर काय केलं? काय केलं? असा वैतागतोस तू? चला आपण आता काम करू. चला. शेफाली, असं का म्हणतेस यार तू नेहा? तुला माझं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत नाही का? तसं नाही ग शेफाली. या घरात आल्यावर जे मला जाणवलं ते मी तुला सांगितलं. हे घर खूप मोठं आहे, पण इथे राहणाऱ्या सगळ्यांच्या तऱ्हा खूप वेगवेगळ्या आहेत. आपले सिम्मी मॅम खूप वेगळे आहेत, मोठे सर पण खूप वेगळे आहेत, आणि आपले समीर सर तर त्याहून वेगळे. तशी सगळी माणसं खूप चांगली आहेत, पण तरी इथली नाती थोडी विखुरलेली आहेत. तू जर या घरी लग्न करून आली ना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, इथे सगळ्यांना एकत्र बांधून ठेव. येस मॅम. चल आता.